नमस्कार मित्रांनो, तोहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आता आपण असं बघणार आहोत की राकेशने जे नाटक केलेलं आहे त्याची मेमरी लॉस झाल्याचं आता राकेश शुद्धीवर आलेला आहे। परंतु राकेशने एक असा भयानक प्लॅन केलेला आहे की त्याची जी काही आता ही मेमरी आहे तर ती लॉस झालेली आहे, त्याला काही आठवत नाही। तो सारखा मात्र आता म्हणजे अगदी नाटक करतो, सगळं काही तो कुणालाच ओळखत नाही। आणि त्याच्यासमोर जेव्हा आता अंजली बाळ घेऊन येते तेव्हा मात्र आता तो बाळ आणि अंजली या दोघींना सुद्धा ओळखण्यासाठी नकार देतो। आता याचं अंजलीला फार वाईट वाटतं। आता सगळ्यांना एक प्रकारचा एक मोठा धक्का बसलेला आहे, कारण आता या राकेशने मात्र असा काहीतरी गेम खेळलेला आहे की तो गेम असा आहे की मात्र आता डॉक्टरांना सुद्धा राकेशने आता पैसे दिलेले आहेत आणि डॉक्टरांच्या बायकोला किडनॅप करून ठेवलेला आहे, जेणेकरून आता डॉक्टर जे काही राकेश सांगेल तर तेच तो ऐकेल असं डॉक्टरांना त्याने धमकावलेलं आहे। म्हणून आता राकेशची मेमरी लॉस झालेली आहे असे डॉक्टर सुद्धा सांगतात। तेव्हा आता अंजलीला एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसलेला आहे। अंजलीला असं वाटतं की आता जे झालेलं आहे तर त्यासाठी ईश्वरी आणि अर्णव हे कारणीभूत आहेत। म्हणून अंजली मात्र आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांना म्हणते की तुमचा माझ्या आयुष्यामध्ये काहीही अगदी हक्क नाही। आज तुम्ही माझ्या नवऱ्याशी खेळलास, बघितलंस का आज त्यांची अवस्था काय झाली। जे काही झाले ते ईश्वरी तुझ्यामुळे झालेले आहे। म्हणून आता ईश्वरीला मात्र आता अंजली खूप काही बोलत असते, तर अर्णव म्हणतो की हे फक्त ताई तुझा गैरसमज होतो आणि तू ह्या माणसावर विश्वास ठेवते, परंतु हा दिसतो तसा हा माणूस नाही, तो खूप पोहोचलेला माणूस आहे। ताई तू नात्यांचा विचार कर। अगं हे बघ, आज जर आपली आई असती तर आईने मात्र खरंच इतके आपले संबंध बिघडून दिले नसते। ह्या राकेशमुळे आज आपल्या दोन्ही भावंडात मात्र इतकं मोठी कटुता आलेली आहे। जे आहे तर ते आहे, काही झालं तरी शेवटी आता हे बघ ताई तुला विश्वास ठेवावाच लागेल। तर अंजली म्हणते की नाही, आज तुम्ही माझ्या बाळाला जे काही त्यांचे वडील आहेत तर त्यांच्या वडिलांना माझ्या बाळापासून हिरावून घेतलेलं आहे। आता किती काही झालं तरी मी कधीही तुम्हाला म्हणजे माफ नाही करू शकत। तेव्हा आता मामा म्हणतो की बास झालं अंजली, आतापर्यंत मी खूप काही ऐकून घेतले, आता वेळ आहे तर तू ऐकून घेण्याची। आज मात्र ज्या ईश्वरी आणि अर्णवला तू इतके आरोप करते त्या केवळ आता त्या राकेशसाठी, त्या राजेशसाठी। आता लगेच अंजली म्हणते की मामा तू असं का बोलतोस, राकेश आणि त्यांचं नाव तर राजेश आहे आणि तू राकेशचं नाव कशाला घेतोस। त्यावरती आता लगेच अंजली आता अगदी भडकलेली असते, परंतु आता मामा काही ऐकायला तयार नसतो। मामा म्हणतो की हे बघ अंजली, किती काही झालं तरी शेवटी मात्र आता सत्य काय आहे हे तुला सांगण्याची वेळ आलेली आहे आणि सत्य तुला जाणून घ्यावंच लागेल। किती काही झाले तरी आज सत्य आहे की आता हा राकेश तुला दिसतो तसा नाही, कारण त्याने असं कित्येक बायकांना फसवलेलं आहे आणि कित्येक बायकांचे संसार उद्ध्वस्त केलेला आहे आणि त्याचपैकी आता एक रिया आहे। आणि तू आता मात्र ही रिया येथे हॉस्पिटलला आली होती, तुला माहिती आहे का, जेव्हा तुझी आता ही डिलिव्हरीची प्रोसिजर सुरू होती त्याच वेळेस तू बेशुद्ध अवस्थेत असताना ती रिया येथे आली होती, कारण ह्या राकेशचं सत्य तुला सांगण्यासाठी। परंतु ईश्वरी आणि अर्णवने तिच्यासमोर हात जोडले आणि तुझी अवस्था त्या रियाला दाखवली, तेव्हा आता रिया कुठे येथून निघून गेली। आणि आता जेव्हा आता रिया येण्याची गरज आहे तर ईश्वरी मात्र आता रियाला घेऊन तेथे येणारच आहे, कारण आता अंजलीचं खूप काही आहे, खूप काही म्हणजे आता ती बाळाला घेऊनच जायला तयार नसते। अर्णव सर इतका सारखा रडत आहे म्हणून तिने आता डॉक्टरांचा वेश करून आता अर्णव आणि बाळाची भेटसुद्धा घडून दिलेली असते। पण आता यापुढे काय करायचं, किती काही झालं तरी अंजली ताईंना अगदी सत्य कळायला हवे। अंजली ताईंना आता काही झालं तरी सत्य कळायला हवे, म्हणून आता ईश्वरीने हा प्लॅन केलेला आहे। तर तिकडे मात्र आता डॉक्टर जेव्हा राकेशला चेक करतात तर आता अर्णव त्याची गचंडी धरतो आणि म्हणतो की नराधामा, आज तुझ्यामुळे माझी ताई माझ्यावर रागराग करते, माझा अगदी इन्सल्ट करते, माझ्या भाचीला मला घेऊन देत नाही आणि हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे। तर तेव्हा आता डॉक्टर तेथे येतात। डॉक्टर म्हणतात की अर्णव राजेशिर्के काय करतात तुम्ही, पेशंटची अवस्था कशी क्रिटिकल आहे। त्यावरती अर्णव म्हणतो की याची कसली अवस्था क्रिटिकल आहे, हा तर एक नंबरचा म्हणजे भयानक माणूस पोहोचलेला आहे।
किती काही झालं तरी याला काही झालेले नाही, हा नाटक करतोय. अविनाश मामा सुद्धा म्हणतो की हो अर्णव हा नाटक करत आहे, कारण याचा अपघात झालेला नाहीच. याने आता मुद्दाम हे सर्व नाटक केलेलं आहे की जेव्हा आता आपल्याला सत्य म्हणजे ईश्वरी त्याचं सत्य सगळ्यांच्या समोर आणणार होती, त्यासाठी त्याने हे नाटक केलेलं आहे आणि त्या दादाच्या तावडीतून सुटण्यासाठी सुद्धा हे नाटक केलेलं आहे. तर त्यावरती अर्णव म्हणतो की किती काही झालं तरी हा दादाच्या तावडीतून नाही सुटू शकत आणि याला पैसे तर द्यावेच लागतील. तेव्हा आता राकेश म्हणतो की तुम्ही कोण बोलतात आणि कोण आहात तुम्ही, माझा आणि तुमचा संबंध काय. आता अर्णव म्हणतो की हा असा का बोलतो, नाटक करत असेल हे बहुतेक. त्यावरती आता अविनाश मामा म्हणतो की हो हा तर खूप पोहोचलेला आहे आणि याला काही आठवतच नाही याचे तो नाटक करतोय. आणि त्याच वेळेस अंजली बाळाला घेते आणि बाळाला घेऊन तेथे येते आणि म्हणते की अहो हे बघा आपलं बाळ, बघा ना किती गोंडस सुंदर आहे, अगदी तुमच्यावर गेलेला आहे. तर तेव्हा आता राकेश म्हणतो की कुणाचं बाळ आहे ते आणि तू कोण आहे, माझ्याजवळ काय येते. आता अंजलीला हे ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो. अंजली रडत असते, तिला आता धक्का बसलेला असतो. परंतु राकेश मात्र आता हे सर्व नाटक करत आहे हे मात्र अर्णव आणि ईश्वरी बरोबर शोधून काढणार असतात. आणि त्याच वेळेस आता या सगळ्यासाठी आता रियाची मदत ते घेणार आहेत, कारण राकेश कितीही नाटक जरी करत असला तरी सुद्धा आता त्याची रिपोर्टची एक फाईल आहे, तर ती मात्र आता पिवळ्या रंगाची ती फाईल खाली ठेवलेली असते आणि त्याच्यातील सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे. आणि ही जी हिरव्या कलरची फाईल आहे तर त्यात राकेशचे खोटे रिपोर्ट आहेत. म्हणजे आता ही सर्व हे नाटक रचलेले त्याने आहे आणि आता ही सगळं डॉक्टरसुद्धा त्याची साथ देतात. परंतु डॉक्टरांच्या बायकोला मात्र अगदी मारण्याची धमकी ह्या राकेशने दिलेली असते, म्हणून डॉक्टरांना सुद्धा आता खोटं बोलावे लागते. त्यानंतर मात्र आता इकडे म्हणजे ईश्वरी रियाकडे येते आणि रियाला म्हणते की चल लवकरात लवकर तेथे चल, काही झालं तरी आज अंजली ताईंना सत्य कळायला हवे. तेव्हा आता रिया मात्र आपले मोबाईलमधील फोटो वगैरे आहे तर ते सगळे घेऊन तेथे येते. अंजलीला सर्व हा प्रकार दाखवते. अंजलीला आता धक्काच बसतो. अंजली म्हणते की आता या घरात या व्यक्तीला जागा नाही. तेव्हा या राकेशला तर धक्काच बसतो. राकेश म्हणतो की म्हणजे आपण जे काही प्लॅन केला तर तो प्लॅन आपल्यावरच उलटला. आता आपण करायला गेलो एक आणि शेवटी या अंजलीने तर आपल्याला घराच्या बाहेर काढलं, आपल्याशी असणारे संबंधसुद्धा तोडले. किती काही झालं तरी आता या अंजलीला काहीतरी करावं लागेल, तरच मात्र ती आपलं ऐकू शकते. आपण एक काम करू, आपण मात्र ह्या बाळाला घेऊन अगदी किडनॅप केल्याचं नाटक करू, जेणेकरून मात्र आता बाळाला जर मी किडनॅप केलं, त्याला मारण्याची धमकी दिली तर अंजली सगळं काही माझं ऐकेल आणि मी तर अंजलीला ओळखत नाही असं मी दाखवण्याचं नाटक करत आहे. म्हणजे माझी मेमरी लॉस झालेली आहे हे मी नाटक तर करत राहणार आहे, परंतु बाळाला किडनॅप करण्याचा मी जो प्रयत्न करणार आहे तर आता त्याने ठरवलेलं असतं की आता अंजली रूममध्ये एकटीच आहे आणि अर्णव ईश्वरी बाहेरच आहे. परंतु त्यांना चुकांडा देऊन तो अंजलीच्या रूममध्ये जातो आणि तेथून बाळ हा घेऊन जात असतो. अंजली लगेच उठते आणि म्हणजे राजेश करत त्याच्या मागे येते. तेव्हा आता राकेश बाळाला घेऊन पुढे पळत असतो, परंतु अर्णव आणि ईश्वरी मात्र आता पुढून येतात आणि ह्या राकेशच्या हातातील बाळ हिसकावून घेतात आणि रिया त्याच्यासमोर येऊन उभी राहते. रिया सण आता त्याच्या कानामागे देते. आता अंजलीला धक्काच बसतो की नक्की आता ह्या रियाने आपल्याला सत्य सांगितले आणि आज ती परत कशाला आली असेल. तेव्हा आता रियाने सण आता ह्या राकेशच्या कानामागे दिलेले आहेत आणि त्याचं खरं रूप मात्र जेव्हा आता समोर आलेलं आहे तेव्हा तो आता म्हणजे सगळं काही विसरल्याचं नाटक करत असतो. पण त्या क्षणी आता तो म्हणून जातो की रिया तू इथे कशी. आता रियाला मात्र त्याने ओळखलं, अंजलीला ओळखण्याचं नाटक केलं आणि आता किती काही झालं तरी आता रियाने आता रियाला ओळखलं, रियाचं नाव घेतलं, म्हणजे हा नाटक करतोय, हा नाटकच करत आहे. म्हणून ईश्वरी घाईने आतमध्ये जाते आणि त्याच्या फाईल चेक करत असते. डॉक्टर काही सांगायला तयार नसतात. तेव्हा ईश्वरी ती फाईल उचलते आणि थेट डॉक्टरांकडे जाते. डॉक्टरांना विचारते की डॉक्टर हे सर्व काय आहे, तुम्ही त्या माणसाची साथ देतात आणि आज तुम्ही इतकं चुकीचं वागलात तर तुमचं म्हणजे नोकरीसुद्धा जाऊ शकते. तुम्ही हा जो काही डॉक्टरांचा म्हणजे इतकं खोटं वागण्याचा जो काही अगदी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे काय होऊ शकतं हे तर तुम्हाला माहितीच असेल. त्यावरती डॉक्टर म्हणतात की हे बघा मॅडम राजेश शिर्के, मी तुमच्या पाया पडतो, परंतु आता हा माणूस इतका पोहोचलेला आहे तर त्याने मात्र आता मला माझ्या कुटुंबाला मारण्याची धमकीसुद्धा दिलेली आहे. त्यामुळे तो जे काही सांगेल ते आम्हाला ऐकावं लागलं, कारण तो माणूस खूप पोहोचलेला आहे. माझ्या बायका आणि मुलांसाठी मी शांत राहिलो
की म्हणजे त्यांना काहीही होऊ नये यासाठी मी त्याचं ऐकत राहिलो, पण तरीसुद्धा मला त्याचं ऐकावंसं वाटत नव्हतं. पण शेवटी मी त्याचं ऐकलं माझ्या कुटुंबासाठी. त्यावरती ईश्वरी म्हणते की ठीक आहे डॉक्टर, आत्ता जे काही बोललात तर ते पोलिसांसमोर तुम्हाला आता स्टेटमेंट द्यावी लागेल. तेव्हा डॉक्टर म्हणतात की ठीक आहे. आणि आता मात्र त्याच वेळेस आता राकेशच्या समोरून पोलीस आणि डॉक्टर हे सगळेजण येतात आणि डॉक्टर आता सगळ्यांच्या समोर या राकेशने मला काय करण्यासाठी लावले होते हे सगळं काही सांगतात. आणि त्याच वेळेस राकेशला मात्र आता जे छोटंसं बाळ आहे तर ते बाळ अगदी घेऊन जात असताना अंजलीने पकडलेलं आहे आणि त्या आरोपाखाली आता राकेशला जेलची हवा खायला मिळते. तेव्हा अंजलीला खूप वाईट वाटत असतं. अंजली खूप रडत असते की खरंच आज तिच्यावर जी काही वेळ आलेली आहे, ज्या नवऱ्याला ती इतकं देवासमोर मानत असते तो नवरा इतका धोकेबाज निघाला आणि शेवटी आपल्याच बाळाला किडनॅप करायला निघाला होता. असा कोणता बाप आहे की आपल्या बाळाशी तो असं वागू शकतो, याचं अंजलीला फार वाईट वाटतं. आणि त्यानंतर ईश्वरी आणि अर्णव मात्र आता अंजलीला समजवतात. अंजलीला म्हणतात की काही काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. तेव्हा आता मित्रांनो आता मात्र हा शुभंकर आलेला आहे. तर त्या शुभंकरच्या येण्याने मात्र नम्रता आणि आकाश या दोघांच्या आयुष्यामध्ये काही वादळ असं येईल का, आणि ते वादळ नक्की काय असेल, आणि नम्रता आणि आकाश यांचा एकमेकांवरचा विश्वास तुटेल का, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत